नमस्कार, मी साहेब सरोदे महाराष्ट्र नाडीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण आहोत तहसील कार्यालय अर्धापूर येथे आणि युवा पॅथरचे जिल्हाध्यक्ष अर्धापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले। जाणून घेऊया त्यांच्या काय मागण्या आहेत आणि उपोषण कशाबद्दल चालू आहे। हुतात्मा स्मारक येथे पाटणूर ग्रामपंचायत प्रशासनाने अनधिकृत अवैधरित्या अतिक्रमण करून तिथे ग्रामपंचायत इमारतीचं बांधकाम चालू आहे। मनरेगा योजनेतून लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेले सागवान झाडे ते सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने तोडलेले आहेत आणि आमची अशी मागणी आहे की जे ग्रामपंचायत प्रशासनानं अतिक्रमण केले ते तात्काळ अतिक्रमण हटवण्यात यावं। सागवान झाडे जे तोडण्यात आली त्यांचा पंचनामा करून ग्रामपंचायत प्रशासनावर गुन्हे दाखल करावे आणि एकंदरीत सर्व प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री गर्जे यांच्याकडे दिली। गर्जे यांनी खोटा आणि शासनाला दिशाभूल करणारा अहवाल गटविकास अधिकाऱ्याकडे सादर केला। आमची प्रमुख मागणी हे सुद्धा आहे की विस्तार अधिकारी गर्जे यांची चौकशी करून गर्जे यांचं तात्काळ निलंबित करण्यात यावं। त्याचबरोबर हुतात्मा स्मारकाचं अतिक्रमण हटवून तिथल्या जागेवर सुशोभीकरण करण्यात यावं। तोडलेले सागवान झाड पुन्हा एकदा तात्काळ लावण्यात यावे आणि जो बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत इमारत योजना आहे त्या पाटणूर प्रशासनानं जे प्रस्ताव सादर केला त्या प्रस्तावाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। त्या प्रस्तावामध्ये खोटं ठराव, खोटं लोकसंख्या प्रमाणपत्र असा बनावट प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्यांनी त्या ठिकाणी शासनाची सुद्धा फसवणूक केली। त्यामुळं ग्रामपंचायत इमारतीच्या प्रस्तावसुद्धा या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि दोषी ग्रामपंचायत प्रशासनावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही प्रमुख आमची मागणी आहे।